नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. SM एक्युमेन सोसायटी सेक्टर 27 खारघर या ठिकाणी आपण आलेले आहोत. भावना निलेश इंगोले या वहिनींना भेटणार आहोत. प्रचंड उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण थांबायचं नाही, थकायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि सातत्याने उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या, आपण आनंद पसरवायचं काम करत राहायचं. प्रवास सुरूच ठेवायचा. खारघरमध्ये आलेले आहोत, नवी मुंबईत आहोत. इंगोले कुटुंबाला भेटूया आणि त्यांना बोलतं करूया. चला. नमस्कार. 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 या उखाणा. टाळ मृदुंगांच्या तालात नारद म्हणाले श्रीहरी, निलेशचं नाव घेते, आज होम मिनिस्टर आले आमच्या घरी. काय सांगता. द्या ओळख करू. ही माझी मुलगी, नमस्कार. हे माझे मिस्टर, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. हे माझे बडी पप्पा, हे मामा, नमस्कार. हे मामी, मावशी, नमस्कार. या वहिनी, त्या माझ्या भाच्या, बर बहीण माझी मोठी, बर. जिजाजी, नमस्कार. मोठा भाऊ, बर. माझे छोटा लहान भाऊ नमस्कार. आणि त्या आमचे शेजारी होत्या त्या. नमस्कार. नमस्कार. बहिणी पण आहे, ते छोटी बेबी बरं, राहते. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? मुंबईतलं मुंबईत कुठे हो? CBD बेलापूरला. माझं पूर्ण म्हणजे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग भारती विद्यापीठ मधून झालं. तुमचं बालपण कुठलं? माझं धुळ्याचं आहे. धुळ्याला. हो. राहायलाच तिथे होता तुम्ही? हा, प्रॉपर तिथेच होतो. 10वी पर्यंत तिकडे झालं. हा. 12वी पर्यंत एज्युकेशन धुळ्याला झालं. बरं. आणि तुम्ही सगळं बालपण? माझं नवी मुंबईत CBD बेलापूरला. अच्छा. वडील सर्व्हिसला कुठे होते? इन्स्पेक्टर आहेत नवी मुंबईमध्ये. मी निघतो. नाही, आता त्यांच्याच मुलीकडे आहात, त्यामुळे सेफ आहात. नक्की ना? मुलीचे काहीतरी चुकीचे प्रश्न विचारले म्हणून नाही तर मला पकडायचे. नाही. तुमचे आई बाबा? माझे आई बाबा आता मोठ्या भावाकडे सध्या कॅनडाला असतात. पण तुमच्या लहानपणी? माझ्या लहानपणी माझे वडील कामगार आहेत. बरं. आता ते रिटायर आहेत. त्यांनी एज्युकेशन वगैरे सगळं व्यवस्थित केलं. काही प्रॉब्लेम नाही. थोडं सेंटी झालं त्याच्यामुळे होते. मी समजू शकतो. या कार्यक्रमामध्ये या आठवणी जेव्हा येतात त्यावेळेला असं होतं. कुठल्या मिलमध्ये होते? धुळे टेक्सटाईल मिल, धुळ्याची. धुळ्याची. हा, तर ते मी गिरण गावातला आहे. हो का? अच्छा अच्छा. मी अभ्युदयनगरमध्ये लहानशा घरामध्ये लहानाचा मोठा हो. झालेलो आहे. आणि मी सगळ्या मिल या ज्या होत्या त्या अभ्युदयनगरच्या आसपासच होत्या, फेरबंदर आणि या परिसरामध्ये. त्याच्यामुळे माझं बालपण त्याच सगळ्या वातावरणात गेलेलं आहे. काळजी करू नका, मला हे सगळं माहिती आहे. नाही, तसं म्हणजे माझं घर वगैरे व्यवस्थित होतं. ते मिल कामगार होते. सकाळी मिलमध्ये जायचे आणि संध्याकाळी ऑटो चालायचे. बापरे बाप, खूप मेहनत केली. किती जणांचं कुटुंब तुमचं होतं? आमचं कुटुंब छोटंच होतं. आम्ही दोन भाऊ आणि आई. आई. हा, तर म्हणजे फॅमिली, जॉईंट फॅमिली. जेवढं करता येईल तेवढी मेहनत वाढला. मेहनत केली. मोठ्या भावाला इंजिनियर केलं पहिले. तुम्हाला इंजिनियर. मग त्याने मला केलं. तुमची ओळख कुठे झाली होतो? आम्ही इंजिनिअरिंगला सोबत होतो. एकत्रच होतो शिकण्यास. कोणाच्या मनात आधी आलं? मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना, म्हणजे असंच CBDला वॉक करत होतो, तेव्हा आमच्या ओळख मध्ये होती. पण मी एकदा पहिल्यांदा बघितलं होतं. हे आन्सर हिला पण नाही माहिती. पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मला वाटलं होतं की अशीच पोरगी माझी वाईफ असेल. क्या बात आहे. हो. कुठे कुठे आणि कुठे luckily- वॉकला गेले होते तुम्ही? नाही, मी इथंच राहायला CBDला होतो आणि मी भारतीय विद्यापीठ काढलं होतं. आमचं कॉलेज सुरू झालं नव्हतं तेव्हा. तेव्हा तुमचे काही नाही, बघितलं नव्हतं? काहीच नव्हतं? बघितलं नाही, काहीच नाही. ह्या चालत होत्या चालत होत्या आणि मी तुम्ही ह्यांना just बघितलं. आणि असं तुमच्या वाटलं, मनात आलं. त्याच क्षणी वास्तूने तथास्तू म्हटलं. हो, बरोबर, एकदम बरोबर आहे. मग दुसऱ्या दिवशी मी जस्ट कॉलेजला गेलो तेव्हा ही माझी क्लासमेट निघाली. पण अरे मी वा. सांगितलं नाही तिला. नाही नाही नाही, बरं केलं आज सांगितलं मी आल्यावर. हो, तेच तुम्ही झाल्यावर सांगितलं. पण मग तुम्ही एकमेकांशी कॉलेजमध्ये बोलायला लागले होते? हो, कारण आम्ही एकाच क्लासमध्ये हा, होतो. हा. पण त्याच्यानंतर अभ्यास एकत्र करणं सुरू झालं का की नाही? कॉलेजमध्ये हा. राहायचं, मग कधी कधी करायचं होतं, म्हणजे लायब्ररीमध्ये वगैरे सोबत. हो ना. पण ग्रुप होता हो, तुमचा? आमचा हा, फ्रेंड सर्कल खूप होतं. किती जणांचं होतं? 8-10 जणांचं होतं. अच्छा, त्यामुळे तुमची एकमेकांशी बोलणं होतं. हो. पण बाकी काही नव्हतं? हो. नाही, नाही, नाही. बाकी काही नाही. नाही, इतकं एवढं कुठे सेकंड इयरला काय नसतं. नाही, नाही, नाही. फायनल इयर पर्यंत काही नव्हतं.
खरं सांगते खरंच फायनल इयर पर्यंत काहीच नव्हतं. बाबा पोलीस इन्स्पेक्टर आहेत, नाही, कळलं ना? नाही, यांना जॉब लागल्यानंतर मी काय तो विचार केलेला पण मी होता. कुठे काय म्हणतोय, काहीच म्हणत नाही. मग जेव्हा त्याने तुम्हाला प्रपोज केलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? नाही, मी म्हटलं जोपर्यंत व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत काही विचार नाहीये असं. पण नाही ना. नाही पण नाही, म्हणजे हो पण नाही, नाही पण पण होतं, एक चेहऱ्यावर- पॉझिटिव्ह होप्स होते. मग कधी होकार दिला? त्यांना जॉब लागल्यानंतर मग विचारलं त्यांनी. मग घरचं पण बघतच होतं, म्हटलं आहे असं व्यवस्थित, कारण आई वडिलांना थोडं ओळखीचे होते ते, त्यांचं धुळ्याचे असल्यामुळे आणि आमच्या गावाचे बॅकग्राऊंड धुळ्याकडचं आहे. तर थोडं म्हणजे सांगितलं मी, आहे मुलगा चांगला, विचार करू शकता याच्याबद्दल. घरी कळलं? हो, घरून होकार झाला? हो, घरून सरळ नाही होकार, ते खूप अपोज करावा लागला, विरोध म्हणजे आमच्या असणारच. घरात कोणी केलं तयार नव्हतं. व मी पहिल्यांदाच थोडंसं हिंमत केली तशी करायची. मुलगाही चांगला होता, मी म्हटलं विचार करा पप्पा अजून. तर होता अपोज, पण आता शेवटी वडिलांनी विचार केला, आता मुलीला योग्य वाटतं तर मग त्यांनी शेवटी होकार केला. बरं झालं ना, मग चांगलं झालं. नाही तर मी आलो असतो का सांगा आज इकडे? पण आहे, मला तुम्ही भेटलेच नसते ना, बरोबर. हो की नाही? पण मग आहे. शेवटी होकार होऊन किती वर्ष झाली लग्नाला? या डिसेंबरला 10 होते. 10 वर्ष. व्यवस्थित. हो, यानंतरचा टप्पा आहे तो फार जरा टेन्शनचा आहे. पहिलं गाणं तुमच्यासाठी हो. कुठलं वाद्य घेत आहे पहिल्या गाण्यासाठी? हा, कारण बाकीच्या वाद्याने काही कळत नाही. या 3 पैकी एक गाणं बघू द्या आधी माझ्याने. तुम्ही ओळखायचा? करेक्ट गाणं आलेलं आहे, त्यांना पाहिजे तेच आलेलं आहे. ओके, ओके. आता कळणार बघा सगळ्यांना. 1 2 3. धडधड वाजते डोक्यात, कधी तिथे वाढते अंतर डोक्यात, टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. दुसऱ्याच वर्षी कॉलेजमध्ये जी सिच्युएशन होती ती आता गाण्यातून व्यक्त केली. अभिनंदन. पहिलं बक्षीस तुम्हाला द्या त्यांच्याकडे. काय वाजवणार? बासरी सुद्धा. तुम्ही नाही नाही, सांगायचं. नाही. 1 2 3 4. एक मिनिट. आता हिंदी गाणं वाजवत आहे ना ते? हिंदी गाणं आहे, हा, असं कॉलेज मधलं आहे. 1 2 3 4. वा, थांबा. सुंदर वाजवलं होतं गाणं. प्रॉब्लेम त्यांचा आहे, तुमचा नाहीये. मला वाटलं समजेल त्यांना. अरे खरंच एवढं कॉलेज मधलं गाणं हो, आहे, हो. सगळीकडे एवढी ती बोंबाबोंब झाली होती. हो, मग तेच ना. कॉलेजमध्ये माहिती होतं तुमचं सगळ्यांना? नाही, नाही. कोणाला डाऊट पण नव्हता. नाही, कळूच दिलं नाही. नाही, कळूच दिलं. सॉलिड होते, बघितलं ना, कळूच दिलं नाही. परत एकदा शेवटची संधी, नीट ओळखा. काय मस्त वाजवतायत खरं तर. तुम्ही प्रयत्न करणार का एकदा? हा, घ्या. थांबा. ओळखलंय का? 1 2 3. आता सांगा कुठलं होतं? आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर. बता बता. एक मिनिट. परत वाजवा. आता बघूया त्यांना येतं काय. आता बक्षीस तर गेलं, आता त्यांना कळतंय का बघूया. 1 म्हणा.
चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. काय माहित नव्हतं तुम्हाला? तिसरं गाणं. चला, एक बक्षीस गेलं. आणि आता कोण वाजवणार? नाही, मी नंतर सांगतो कोण. मी हिंदी. हिंदी. जर हेच गाणं तुम्ही वाजवा, हेच गाणं तुम्ही वाजवा. बघूया. थांबा थांबा थांबा. बरोबर ओळखला. मुझे छोड़ के, मुझे छोड़ के. का कॉलेजमध्ये असताना धुळ्याला चालले होते? नाही, नाही. हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. तुमच्या साथीला कोण येतंय बघूया. 2 चिठ्ठ्या काढतो. एक वरचीच घेतली, त्यांचं नाव आहे मिताली पाटील. बसा. यामध्ये कुणाचं नाव येतं बघू. हेमांगी सुधाकर पाटील. तुम्ही बोला यांच्याबद्दल. ही माझी मावशी लागते, मी भाची आहे त्यांची. या खूप छान आहेत, मनमिळाऊ आहेत. खूपच म्हणजे मला कोणती पण मी जर हार्ड माझे सिच्युएशन्स असतील माझ्या लाईफमध्ये तर या मला खूप मदत करतात. यांना खूप छान स्वयंपाक करतात. हे मला खूप म्हणजे मला खूप आवडतात यांच्या हातात या गोष्टी. तर खूप छान आहेत हे. काय सांगताय? म्हणजे आमचं नातं हे फ्रेंड सारखंच आहे. हो, तुम्ही सांगा. माझं नाव हेमांगी पाटील. भावना माझी मावस बहीण आहे. स्वभाव खूप छान आहे, गोड आहे, मनमिळाऊ आहे, थोडीशी रागीट पण आहे. यानंतरचा जो खेळ आहे तो 1 मिनिटाचा आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला 3 वस्तू आणायच्या आहेत. पहिलं वाक्य तुमच्यासाठी. डाळ भात लोणचं कोण नाही कोणचं. किचन मध्ये जा. कुकर आहे बघे. ते शटरवाला एक हे आहे ना. वेळ सुरू झाली आहे. झपाट्याने. ते शटरवाला तिकडे शटरवाला जा. शटरवाला उघड. हा उघड 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 वरती उघड. कुकर दिसला तिथे. कुकर ओपन कर. नाही मग लोणच्याची बरणी हे बघ इकडे त्याच्या बाजूला. हा 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 ये. चला चला ठेव ठेव. तुम्ही येरे येरे पैसा सुरू झाली. कपाट ड्रॉवर बघ ते सगळे उघडून घे. खाली खाली दीदी त्या ड्रॉवरच्या खाली बघ. तो ब्ल्यू कलर. हा हा आण 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 हे आण. या लवकर लवकर लवकर. ठेव 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 ठेव. स्टॉप स्टॉप. हा हा. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. हे गीतेचं पुस्तक ठेवलंय त्या बुक लवकर. मध्ये. पळ 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 पळ. भगवद्गीता. 10 पळ पळ पळ. 9 लवकर आण. 8 गीत- 7 6 हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. Thank you. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. आणि या घरात नुकतेच राहायला आलेले आहेत. चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती Thank you, सुद्धा thank तुम्हाला मिळाली आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. मारल्या मगाशी तुम्ही खूप धावत सुटलात. तुम्हाला काय एवढं टेन्शन आलं? नाही 15 सेकंद होते ना म्हणून. अन्नपूर्णेची मूर्ती भेटणं इम्पॉर्टंट. या कोणाची आई? माझी अच्छा. माझी आई. हे जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती हो? तिने सांगितलं तेव्हा मला एकदम म्हणजे धक्काच बसला की हे आपल्याकडनं शक्यच नाही. कारण तिचे मम्मी पप्पा आम्ही जरी तिचं लग्नाचा आम्ही होकार दिन स्वीकारला तरी आमच्या गावातले आमचे जे भाऊबंद समाज त्यांनी अजून स्वीकारलं नाही तिला. ते आमच्या समाजामधले तिला कुठल्या कार्यक्रमांमध्ये घेत नाहीत. गावात जाऊ दे, हे थोडं नको. जरा विरोधच आहे. तर छान मग आम्ही तिच्या मनासारखं लग्न करून तिला पुण्याला गंधर्व घेऊन सगळे माझ्या माहेरचे कुटुंब आले. आता सगळं व्यवस्थित हो, आहे सगळं व्यवस्थित आहे. मुलगी सुखात आहे की नाही? हो सुखात आहे. मला सांगा, मुलीचं सुख हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की नाही? हो सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता एकदम छान वाटतंय की छान नाही? जावई कसं मिळालंय? छान आहे. स्वभाव छान आहे. मुलासारखा आहे. हो की नाही? हो, खूप प्रेम छान. करतो हो, की नाही? हा, तिच्यावर प्रत्येक आई वडिलांना मुलीचं सुख हे जास्त महत्वाचं असतं. बर, अजून कोण बोलणार वडिलांचे? काय तिने जे आमच्या इच्छेविरुद्ध ते केलं होतं, पण ते काही काळाने समजलं की चांगला आहे मुलगा आहे ते करत ते.
आता व्यवस्थित चालू आहे त्यांचं. आता त्यांनी आता भविष्यात असंच करत राहावं प्रगती, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. जावई कसं आहे? जावई चांगले आहेत हा? ना, पण ती मुलगी जरा थोडीशी तापट होती कधी कधी. ह्याला म्हणतात मुलीचे बाबा, हो की नाही? की मुलीला नकळत त्यांनी सांगितलं की बाई जरा तापटपणा कमी कर. अजून कोण बोलणार? अनुशीला बोलायचं. बोला ही त्याकडे. ती मला स्कूलमध्ये जाताना रोज साठी करते, मला ती खूप आवडते. ती माझं फेवरेट फूड पण बनवते. तुला ओरडतो कोण दोघांपैकी? मम्मी तुला फटका देते कधी? फटका देते, चांगल्यासाठी सांगते, पण हा? चांगल्यासाठी सांगते. चांगल्यासाठी सांगते. तिला माहितीये हे वाक्य बोलले नाही तर बांदेकर जाणार 10 मिनिटांनी. आई बाबांवर नाही ना रागवत? नाही, नक्की? आई बाबा थोडस रागवते. होय ना? गुडगर्ल आहेस तू, मला जाम आवडली आहेस. अजून कोणी बोलणार आहे का पटकन? त्या ताई आताच शिफ्ट झालेले आहे तिथे. जास्त आमची काही ओळख नाही, पण 1-2 वेळेस भेटले. पण त्यांचा स्वभाव खूप समजला, छान आहे. होय ना? हो मग आता ओळख वाढणार हो दिवसागणी, हो की नाही? हो ना. बघा त्यांच्यामुळे आता तुम्ही पण टीव्हीत दिसताय. आणि सर एक सांगू, मला ना तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. जस्ट मॅरिड आहे मी, पण माझी आई ना तुमचा शो खूप बघायची. ते आता नाहीये सध्या. तिच्यासोबत मी पण बघायची. आई म्हणायची की मला या शो मध्ये एकदा तरी जायचंय, पण ती म्हणायची मला शक्य नाही, तू तरी जा. 4 वर्षापूर्वी माझ्या आईनं बोललेली होती. तेव्हा मी ठरवलं होतं की लग्न झाल्यावर केव्हा ना तुम्हाला घरी बोलवायचं. पण मुंबईमध्ये यायचं काही नव्हतं माझं. जस्ट मॅरिड आहे मी, आता लग्न झालं. तेव्हा मी ठरवलं की या 10 वर्षात तुम्हाला माझ्या घरी बोलवणार. बघितलं, आईची इच्छा केवढी तीव्र होती आणि मलाही माहित नव्हतं की नाही. आणि मी पटकन बोललो की बघा तुम्ही यांच्यामुळे मला पण माहिती नव्हतं की एवढ्या लवकर आपली भेट होणार आहे. आता त्याच्यासाठी ह्यांना लवकर इकडे घर करावं फर्स्ट लागलं. अॅनिव्हर्सरी आहे. मी त्यांना आल्यानंतर म्हणलं की मला त्या पण काही इथंच इन्व्हाइट केलं मला. पण मी म्हणलं की मला त्यांना भेटायची खूप इच्छा होती आणि तुम्ही आल्यामुळे ती माझी पूर्ण इच्छा झाली पूर्ण लवकर. झाली. मी तर बघितलं, म्हणजे सेकंड इयरला तुम्ही ते काही केलं ना, त्याच्यामुळे यांची भेट व्हायची होती. म्हणजे सगळं लिहून ठेवलं असतं. हो की? बरोबर आहे. सगळ्या गोष्टी घटना या लिहून ठेवलेल्या असतात. यांची आणि माझी तर काही ओळख नाही. त्यांची आई जिथे कुठे असेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच मनापासून प्रार्थना. आणि त्यांच्या मनातली इच्छा होती. इतक्या वर्षानंतर कुठून कुठे केव्हा कसे भेटलो खारघरमध्ये काय माहिती नाही. खूप छान. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत मला तुम्हाला विचारायचंय दोघांना आता की आज क्षमा मागायची तर तुम्ही कोणाची मागणार? माझ्या आईवडिलांची मागणार, कारण एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्यांची जी इच्छा होती ती थोडं माझ्या हट्टापायी त्यांना बाजूला ठेवावी लागली. आणि धन्यवाद. धन्यवाद पण त्यांचेच करेल की त्यांनी सगळं जे जे सुख हवंय ते त्यांच्या परीने खूप केलेलं. तुम्ही? मला आई वडील आणि भाऊ जो पण आहे त्यांच्यामुळे आहे, तर त्यांचे आभार मानू शकतात. आणि माझ्या सासऱ्यांची क्षमा. क्षमा म्हणजे आई वडिलांची, भावाची आणि सासू सासऱ्याची. स्वतःमध्ये बदल करायचा असेल आजपासून तर कुठला करणार स्वभाव? आतापासून जर करायचं म्हटलं तर मला माझं इमोशनल नेचर काढायचं आहे. मला तो ड्रॉबॅक वाटतो, कारण इमोशन्समुळे बरे डिसिजन नाही घेऊ शकत. पण तुम्हाला सांगू, माणूस इमोशनल असणं हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे. हो, पण आणि तुमच्यातला तो चांगुलपणा आहे ना, त्याच्याचमुळे तुमचे भाव नकळत डोळ्यात नाही येतात. आणि वहिनी सतत ओरडत राहतात, त्यामुळे तुमचं हे असं होतच असणार. नाही, पण असं वाटतं की इमोशनल पण थोडा कमी झाला रिस्ट्रिक्शन त्याच्यामुळे खूप सारे होतात की पटकन तुमचे एक्सप्रेशन्स बदलतात. एक्झॅक्टली. तर तसं काळजी करू नका, आहात तसेच राहा. मी तर सांगेन स्वतःमध्ये बिलकुल बदल करू नका. कारण आज ना या माणसांच्या गर्दीमध्ये ना, स्वार्थाच्या गर्दीमध्ये ना अशी माणसं फार कमी येतो. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करणार? मी आहे थोडी तापट, तर तो शांत राहायचा प्रयत्न करेल. असं मला भरून आलं. पण तापटपणा खूप का हो? नाही, खूप नाही. असं कधी मनाविरुद्ध काही झालं तर मग सडन रिॲक्शन हे बघा, असतं. तुमच्या मनाविरुद्ध होणं हे तुमच्यावर आहे ना शेवटी. पण तापटपणा कमी करा. हो हो संपूर्ण घरासाठी तेच पाहिजे आहे. कारण बाबांनी पण पटकन सांगितलं की चांगली आहे, फक्त जरा जरा ते जरा जरा कमी झालं तर खूप आनंद वाढेल. हसत राहा, आनंदी राहा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा
आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू आधी तुमच्यासाठी. वैदींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.